संगमनेरचं वातावरण तापलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे, घटनाक्रम सगळ्यांना माहित आहे. पण मंडळी, तो घटनाक्रम तशा अर्थानं फार चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रभर पसरतोय. संगमनेर तालुक्याची मोठी बदनामी खरी अर्थानं या निमित्तानं होते. अहो, या संप्रदायाला मोठं करण्याकरता, या वारकरी संप्रदाय करता ज्ञानोबांनी स्वतःला गाडून घेतलेला आहे. या इमारतीचे ते पाया बनलेला आहे. आज हे वैभव वारकरी संप्रदायाचं आपण पाहतोय. ही इमारतीची उंची आपण पाहतोय, इमारतीचं सुंदरपण पाहतोय. पण या सुंदरपणाकरिता, या इमारतीच्या मोठेपणाकरिता कुणीतरी गाडून घेतलंय. ते गाडून घेणारे ज्ञानोबराय आहे. फुकट म्हटलं जात नाही, ज्ञान देवे रचिला पाया. त्या ज्ञानोबरायांनी अशा प्रकारे स्वतःला गाडून घेतलंय आणि हे व्यासपीठ आमच्याकरिता निर्माण करून दिले. याच व्यासपीठाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रेम पेरायचंय, आपुलकीनं समाज एकत्रित जमा करायचा आहे, बंधुभाव त्यांच्यामध्ये नांदला पाहिजे. ही रास्त भूमिका माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांची आहे. पण एक लक्षात घ्या, यात असणाऱ्या स्टेजवरून, यात असणाऱ्या नारदाच्या गादीवरून जर खऱ्या अर्थानं विष पेरण्याचं जर काम होत असेल तर समोरचे सुद्धा विषाचीच प्रतिक्रिया येणार आहे. जे पेरलं जाणार आहे तेच उगवणार आहे. म्हणून एक लक्षात घ्या, माझ्या ज्ञानोबरायांनी काहीतरी स्वरूपानं स्वतःला गाडून घेतलंय. कधीतरी याची जाणीव आम्ही मंडळींनी ठेवली पाहिजे. करा दुर्दैव या गोष्टीचा पाठीमागे एक दिवस मागे पडत नाही तर खऱ्या अर्थानं यात असणाऱ्या परंपरेचे पायी जर नथुरामाची भाषा करत असेल तर याचा निषेध आम्ही नाही करायचा तर मग कुणी करायचा. मी कुणाच्या पक्षावर मला बोलायचं नाही, कुणाच्यावर टिप्पणी करायची नाहीये. पण हे स्टेज ते नाहीये, हे वातावरण ते नाहीये, ही जागा ती नाहीये. त्याच्याकरता विशिष्ट अशा प्रकारची जागा आहे, त्याच्याकरता विशेष अशा प्रकारची आंदोलन करण्यासाठी जागा आहे. समोरच्यांना मर्यादा ठेवली नाही असं जर तुमचं उत्तर असेल, पण मला एक सांगायचंय, आम्ही पहिल्यांदा मर्यादा पाळली का या जागेची? आम्ही पहिल्यांदा खऱ्या अर्थानं अवलोकन केलं पाहिजे. आम्ही त्याचे खऱ्या अर्थानं जबाबदार खऱ्या अर्थानं आहोत. म्हणून सर्वस्वी जबाबदारी आम्हा कीर्तनकारांची आहे, आमच्या संप्रदायातल्या लोकांची आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी स्वतःला काढून घेतलंय. त्याच्याकडे याची जाणीव सर्वस्वी आपल्याला लक्षात आली पाहिजे. वयाच्या 22व्या वर्षी समाधिस्थ झाले माझे ज्ञानोबराय. माझ्या तुकोबरायांनी जगाचा विचार केला, समाजाच्या हिताचा विचार केला. आणि या ठिकाणी जर विष पेरलं जात असेल तर समाजाला काय करायचं, काय स्वीकारायचं? खास अकोलेकरांसाठी हॉटेल AFC घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी.